नमस्कार शेतकरी मित्रांनो, जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आलो आहोत पारडगाव या शेळी बाजारामध्ये। बघू शकता हा आहे शेळी बाजार। तर मित्रांनो, पारडगाव या बाजारामध्ये प्रत्येक जनावरे असतात, गाई, म्हशी, बैल, शेळ्या। तर आपण आता एक शेळ्याची अंदाजे किंमत आपण विचारणार आहोत, शेळ्याची खरेदी विक्री कशी होते। तर बघू शकता हा आहे पारडगाव या म्हैस बाजारातील शेळ्याचा बाजार। मित्रांनो, चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा आज आहे 7 सप्टेंबर वार रविवार। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। बघू शकता, राम राम, तुमची काही पाठ बघू शकता, ही पाठ आहे कशी सध्या आता? 8,000 रुपये सांगतात। किती महिन्याचे? 4.5 महिने। 4.5 महिन्याचे 8,000 रुपये सांगतात ते। गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल। गाव कोणतं आपलं? नाव परतूरचे येतं। बघू शकता मित्रांनो, 8,000 रुपये ह्या पाठीचे सांगता येते। गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल। 4.5 महिन्याचे आहे तपासून। पारडगाव या ठिकाणचे हा शेळी बाजार आहे। 3 शेळ्यासमोर आपण बघत आहात। व्यापाऱ्याला आपण याची अंदाजे किंमत विचारणार आहोत। बघू शकतो तुमची आहे का? बरं बरं। आता ती समोरची कशी आहे? आता ती 15,000 रुपयाची। किती महिने सध्या? हे बोकडे झालेले बघू शकता मित्रांनो, एक बोकड आहे, ही शेळी आहे। 15,000 रुपये सांगता येते आणि 22,000 रुपये। ही कशी आहे सध्या? गाभण आहे। किती दिवस बाकी तिला? अजून 15 दिवस बाकी आहेत। 15 दिवस बाकी आहेत। किती किंमत सांगतात? 22,000 रुपये। तर मित्रांनो, तांबडीची शेळी आहे, एक 8 ते 15 दिवस हिला बाकी आहेत। 15,000 रुपये किंमत सांगता येते। आणि ही समोरची 12,000 रुपये। हिला किती दिवस बाकी आहेत? सडी येते दुधाची येते। तर गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल। ठीक आहे ठीक आहे। आपण इथलेच का पारडगाव? ठीक आहे ठीक आहे। तुमचा मोबाईल नंबर सांगा ना। मोबाईल नंबर नाही आपल्याकडे। नाही का? मोबाईल नाही आपल्याकडे। नाही का? ठीक आहे ठीक आहे। तर गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल। कमी जास्त होतं। ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद। भैया, तू काय आणलेलं? बघू शकता मित्रांनो, लहान पिल्ले देखील इथं आहे। कोणाचे? तुमचे काय भाई? हो, तुमचे आहेत काय? तुमचे आहेत का पिल्ले? किती सांगितली किंमत? 6.5 दोन्हीचे 6.5 पाठ बोकडे का? ठीक आहे ठीक आहे। बघू शकता मित्रांनो, 6,500 रुपये या जोडीचे सांगता येते। पाठ बोकड आहे। कोणाचे येते? कोणाचे? तर मित्रांनो, बघू शकता समोर बोकडं आहेत सगळे। त्याची आपण किंमत विचारणार आहोत त्यांना। कोण तुमचे आहेत का? किती सांगतात किंमत त्याची? 8,500 रुपये। एकाचे 8,500। चारी बोकडे बोकडेचे आहेत। गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल। बघू शकता मित्रांनो, 8,500 रुपयाची किंमत सांगतात। कमी होते आज 7,500। एका बोकड्याची 8,500 रुपये किंमत सांगता येते। बघू शकता दादा, किती महिन्याचे असतील हे? 6 महिन्याचे। 6 महिन्याचे। हे माणसाला कवळे पिल्लू एकदम कवळे पिले तयारी। बरं क्वालिटी आणि क्वांटिटी बरं बरं। क्वांटिटी कमी आहे पण क्वालिटी चांगली आहे। क्वालिटी सांगितली किलो वजन बोकड्याचं आहे। 15 किलो नाच करती काय यात लागत पारडगावला। बरोबर आहे बरोबर। 8,500 सांगतात। एक गिऱ्हाईकानंतर कमी जास्त होईल। कमी जास्त होऊन जाईल, बस 8,000 सोडून टाकू। बरं बरं। तुम्ही हेच बाजार घेतले का? कुठे घेतले? नाही, आपण साधारण आणले। ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद। बघू शकता मित्रांनो, समोर 2 शेळ्या आहेत, शेतकऱ्याच्या शेळ्या आहेत। राम राम। राम राम। काय नाव आपलं? मिथून एकनाथ पवार। गाव? यावल पिंपरी तांडा।
यावल पिपरी तांडा या दोन्ही शेळ्या तुमच्या आहेत का? बरं आता या शेळ्या ही शेळी कशी सध्या किती महिन्याची? गाभण नाही, किती दिवस बाकी तिला? ते गाभणच होत. खाली सध्या खाली. ठीक आहे ठीक आहे. बरं याच्या खालीचे किती सांगतात? याचे 12,000. 12,000 रुपये सांगतात. आणि ते समोरचे याचे 11,000. 11,000 बोकडे बोकड्याचे 11,000 सांगतात. आणि गिऱ्हाईकानंतर कमी जास्त होईल. कम जास्त. ठीक आहे ठीक आहे. आता हे घरचेच आहेत का? ठीक आहे धन्यवाद. मित्रांनो समोर बघत आहात शेळ्या आहेत व्यापाऱ्याच्या. कोणाची आहेत त्या? तुमच्या आहेत का? बरं बरं. ही गवळी शेळी कोणाची? आपले दोन बोकडे खाली 27,000 रुपये किंमत आहे. दोन बोकडे ते दोन बोकडे आणि 27,000 किंमत. काळी शेळी. ठीक आहे ठीक आहे. हे किती महिन्याचे? 3 महिन्याची. 3 महिन्याचे. किती किंमत सांगता त्याची? 11,000. 18,000 रुपये. 11 याचे 11,000 रुपये. 2 बोकड्यावालीचे 27,000. गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होते थोडीफार खाली थोडीफार. ठीक आहे ठीक आहे धन्यवाद. राम राम. बरं काय नाव आपलं? राजेश राठोड. गाव? यावर पिपरी तांडा तालुका काय आणलेले आज? 2 शेळ्या आल्या. बघू शकता मित्रांनो हा बोकड आहे त्याच्या खालचा पिल्लू आणि शेळी आहे. किती सांगतो त्याची किंमत? 20,000 रुपये. 20,000 रुपये शेळीचे आणि ते पिल्ल्याचे. ठीक आहे ठीक आहे. गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल. हा कमी जास्त. ठीक आहे. ही घरची शेळी का? हो घरची गावरान. बरं बरं. घरी किती आहे अजून? घरी 2 आहे अजून. 3 ते द्यायची आहे. ठीक आहे ठीक आहे. ही शेळी विकत आणली होती का घरचीच होती? घरची नाही. शेळीची होती का? ठीक धन्यवाद. मित्रांनो बघू शकता पारडगाव या ठिकाणी ही शेळी व्यापाऱ्याने आणली आहे. खाली शेळी आहे. बरं बरं. तुमची ही शेळी काय नाव आपलं? पारडगाव. ठीक आहे. शेळी कशी सध्या येत आहे? खाली का? खाली. किती किंमत सांगता त्याची? 13 महिन्याचे 13,000 रुपये सांगायचे. गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल. दूध आहे गेलं अजून? दूध आहे. ठीक आहे ठीक आहे धन्यवाद. बाबा राम राम. बोल मीडिया बोल. राम राम. तुम्ही आणले का? पाठीत का दोन्ही पण? बरं बरं. किती सांगता किंमत? किंमत हां 18. दोन्हीचे 18,000. गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल ना? हां बघू शकता मित्रांनो 18,000 रुपये सांगतात या दोन्ही पाठीचे. बाबा 18,000 सांगता ते. गिऱ्हाईक आहे का समोर? कसे मागते ते? 4,000 म्हणतो. 4,000 की? बरोबर. 4,000 पूर्ण बाजार घेऊन टाकतो आम्ही. बरोबर. पूर्ण आता बाजार जागेवर पैसे. कशी मागितली नाही मग? 10,000 रुपये दोन्ही मागितले. बरं बरं. बाजार असतो बाबा मागतात लोक. एवढं पडून नाही. राग धरायचा नाही. 4,000चा माल आहे ना बघत नाही. हे 4,000 माल भेटणार नाही ना. नाही भेटणार नाही. बरोबर. मागायची पद्धत असते ना. 1,000 बरोबर हिशोबाने मागा लागतो. बरोबर. मीडिया भाव बाबा घरी किती शेळ्या आहेत? नाही का? माझ्याकडे तुमच्याकडे किती? 100 शेळ्या आहेत. गाव कोणतं आपलं? यावल पिंपरी. नाव काय आपलं? एकनाथ सवयराम पवार. ठीक आहे. 100 शेळ्या मग कशा असतात? बंदिस्त असतात कसं? नाही सोडतात का? सोडतात. कधीपासून शेळ्या तुमच्याकडे? 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले. पण आता पोरग लागला. यांचं पोर कुठं ड्युटी लागलं? पोलीस झालं. पोलीस का? बरं. आमचा बी एक PSI झालेला आहे. त्याच्यामुळे बाबाची भाषा कडक आहे. बाबा नाही खतरनाक. नाही बरोबर येणार नाही त्यात बरोबर. हिशोब गेला सोडतो ना माल. बरं शेळ्याचा कसा व्यवसाय बरा वाटतो कसा? एकदम एक नंबर. असं का? घरचा माणूस पाहिजे. घरचा माणूस पाहिजे घरचा माणूस पाहिजे. आणि कमी बजेटमध्ये नाही का?
कमी बजेटमध्ये चालू होणार व्यवसाय. चालतं बरोबर 5 शेळ्यावरून पुढं चालतं. बरोबर. चांगलं काम होतं पण घरचंच माणूस पाहिजे. नाही बरोबर घरचं माणूस आहे. ठीक आहे नंबर काम आहे शेतीला आवडत नाही. ठीक आहे बरोबर. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता ह्या पाटीचा व्यवहार झालेला आहे जवळपास. आपण बघणार आहे त्या पाटीचा व्यवहार कसा झाला. राम 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 काय नाव आपलं. तुम्ही आणली की पाट. बरं किती किंमत सांगताय. 9,000 सांगितलं 7,500 मागायला. 9,000 रुपये सांगता ते 7,500 रुपयाची मागणी झाली. बरं 60,000 गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल ना. कमीचं नाही 500 जास्त. तुम्ही कशी मागितली. 7,500 आले जवळ आता मिळत. काय झालं आता खेळी. हा झालंच आहे बरोबर. याचा व्यवहार चालू आहे. 14 का किती पोलिस माणसं खाली झाले खाली फुट वाईट. 8,000 रुपयाला मागतात ते. शेतकरी 9,500 सांगतात ते. 500 मागकडे बरोबर. 500 रुपये मला राहिले आता. कसे मागतात. 7,500 मागायली. तुम्ही किती सांगता फायनल. 8,000 फायनल. ठीक आहे मी झालं जमा यावर थोडंफारपर्यंत. धन्यवाद.